नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया आजचं सेशन. आपलं फेब्रुवारी महिन्याचं मासिक जे आहे ते आलेलं आहे, प्लस जानेवारी महिन्याचा मासिक जे आहे ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. या आपल्या अभ्यास मित्राच्या नवीन बॅचेस आहे. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, मार्च 2026च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती होणार आहे? तर मार्च 2026च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर नेपाळचे नवीन पंतप्रधान बनणार आहे बालेन शाह. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. बालेन शाह आपण जर बघितलं तर एक माजी रॅपर आहे. गाण्याचा एक प्रकार असतो रॅप करणं. तर माजी रॅपर आहे, काठमांडूचे महापौर आहे. झापा मतदारसंघातून त्यांनी केपी शर्मा ओली यांचा पराभव केलेला आहे. वयाच्या 35व्या वर्षी ते नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनत आहे. त्यांचा पक्ष आहे राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. तर राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष लक्षात ठेवायचा आहे. सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या सुशीला कार्की. आता त्यांची जागा जी आहे ती कोण घेणार आहे? बालेन शाह. आता महत्वाचे जे काही आंतरराष्ट्रीय नियुक्ती आहे ते आपण बघू. बांगलादेशचे 11वे पंतप्रधान कोण बनले? तारिक रहमान. लक्षात ठेवा. सलग तिसऱ्यांदा बार्बाडोसचे पंतप्रधान बनले मिया मोटली. जोस अँटोनियो कास्टबयांची आपण जर बघितलं चिलीचे नवीन राष्ट्रपती बनले. चेक प्रजासत्ताकचे नवीन पंतप्रधान आंद्रेस बाबिस बनले आहे. टांझानियाच्या राष्ट्रपतीपदी सामिया सुलू हसन यांची नियुक्ती झालेली आहे. पुढे जाऊया. पॉल बिया आपण जर बघितलं ते कॅमेरूनचे राष्ट्रपती बनलेले आहे. आयर्लंडचे 10व्या राष्ट्रपती कॅथरीन कॉनोली बनले आहे. बोलोव्हियामध्ये राष्ट्रपती बनलेले रॉड्रिक पाज. मादागास्करचे नवीन राष्ट्रपती बनले मायकल रॅड्रिय निरिना. सेशलच्या राष्ट्रपती बनले पॅट्रिक हर्मिनी. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान होते सुशीला कार्की. नॉर्वेचे पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली होती? तर जोनास गाहर स्टोरे. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान आहे सेबेस्टियन लोकार्नू. आणि जमैकाचे पंतप्रधान आहे अँड्र्यू होलनेस. तर यामध्ये काही महत्वाचे आहे, जसे सुशीला कार्की हे नाव लक्षात ठेवा. कॅथरीन कॉनोली हे नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर तारिक रहमान हे पण महत्वाचे आहे. पुढे जाऊया. हे तर सगळ्यांनाच माहित असेल, आयसीसी मेन्स T20 विश्वचषक 2026 कोणी जिंकलेला आहे? तर तो भारताने जिंकलेला आहे. भारताने कोणाचा पराभव केला? तर न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी 2007 मध्ये 2024 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला होता. आता 2026 मध्ये जिंकलेला आहे. पहिल्यांदाच असं झालेलं आहे की यजमान देश वर्ल्ड कप जिंकतोय. यजमान देश म्हणजे काय? तर जो देश आयोजन करत आहे तो पहिल्यांदाच या विश्वचषकाचा विजेता बनलेला आहे. आणि पहिल्यांदाच भारत सलग 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर T20च्या इतिहासामध्ये 2 गोष्टी पहिल्यांदा झालेल्या आहे की ज्यांनी वर्ल्ड कपचं आयोजन केलं तेच जिंकलेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झालेली की सलग दुसऱ्यांदा भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आपण जर बघितलं तर उपविजेता न्यूझीलंड राहिलेला आहे. 14.65 कोटी रुपये न्यूझीलंडला मिळालेला आहे. विजेत्याला 27 कोटी रुपये मिळतात. अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह सामनावीर, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू बनलेला संजू सॅमसन. यजमान देश भारत आणि श्रीलंका होता. आवृत्ती विचारली जाऊ शकतात बघा. आता बघा, आपण यांचा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि दुसरे जे लोक आहेत त्यामध्ये काय फरक असला पाहिजे, कोणत्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत, हे पूर्ण भारतातील लोकांना माहिती आहे की हा वर्ल्ड कप कोणी जिंकला. पण ॲज आपण वेगळे बाकीच्यांपेक्षा, आपण काय वेगळे, तर आपल्याला ह्या ऍडिशनल गोष्टी माहित असली पाहिजे. आवृत्ती कितवी आहे? तर 10वी आवृत्ती आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा या वर्ल्ड कप मध्ये खेळण्यासाठी कोणता देश पात्र ठरला होता? तर तो इटली पात्र ठरला होता. टुर्नामेंट अँबॅसिडर कोण होता? तर रोहित शर्मा होता. आणि आयोजन कुठे होतं? तर भारत आणि श्रीलंका. बाकी ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहित असतात, पण आवृत्ती लक्षात ठेवा. त्यानंतर हे काही पॉइंट्स लक्षात ठेवा. त्याचबरोबर पहिल्यांदा कोणता देश ऍड झाला हे बाकीच्यांना नाही माहिती, हे आपल्यालाच माहित असतं. हेच परीक्षेमध्ये विचारलं जातं. हा प्रश्न तुम्हाला ऍज इट इज परीक्षेमध्ये नाही येणार. प्रश्न येईल तो आवृत्तीवर येईल, ब्रँड अँबॅसिडरवर येईल, टुर्नामेंट अँबॅसिडर, कोणता देश पहिल्यांदा सामील झाला यावर येईल, किंवा भारताने कितव्यांदा जिंकला यावर पण प्रश्न येऊ शकतो. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर आपण जर बघितलं 2 लाख रुपयाचं कर्ज जे आहे ते महाराष्ट्र सरकार माफ करत आहे. एखाद्या शेतकऱ्याचं समजून घ्या 6 लाखापर्यंतचं कर्ज असेल तर ते 6 लाखामधून 2 लाख रुपये मायनस होणार, आणि बाकीचे आपण जर बघितलं तर उर्वरित कर्ज जे आहे ते शेतकऱ्याला भरावं लागणार आहे.
यामध्ये जर बघितलं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे जे कर्ज आहे त्याचा समावेश असणार आहे, तोपर्यंत घेतलेल्या कर्जाचा समावेश असणार आहे. मग पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर माफी मिळणार आहे. या व्यतिरिक्त वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देखील देणार. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं म्हणजे रेग्युलर फेडत होते तर त्यांना अजून ऍडिशनल 50,000 रुपयाचं प्रोत्साहन जे आहे ते दिलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या 26-27 अर्थसंकल्पामध्ये याबाबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत घोषणा केलेली आहे. चौथा प्रश्न, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 पहिली आवृत्ती होती म्हणजे प्रश्न 100% विचारला जाईल. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये प्रश्न येणार, तुम्ही रेडी राहायचे. प्री मध्ये येईन, मेन्स मध्ये येईन, कुठं ना कुठं तुम्हाला प्रश्न बघायला मिळेल. तर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स जे आहे 2026 तर त्याचं पहिलं संस्करण कोणत्या राज्यात आयोजित केलं जात आहे तर छत्तीसगड मध्ये आयोजित केलं जात आहे. छत्तीसगड मध्ये जर बघितलं तर रायपूर, जगदलपूर आणि सुरगुजा या ठिकाणी याची पहिली आवृत्ती जी आहे ती 25 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान आयोजित केली जात आहे. आपण जर बघितलं तर यामध्ये मेस्कॉट म्हणजे शुभंकर कोण आहे तर मोरवीर नावाचा शुभंकर यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर वेगवेगळे खेळ आहे यामध्ये, ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, पोहणे, कुस्ती हे खेळ आहे. शुभंकर बाकी कुठे आयोजित केलं जाईल ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पाचवा प्रश्न आहे, पार्किन्सन्स रोग च्या उपचारासाठी जगातील पहिल्या स्टेम सेल थेरपीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे तर पार्किन्सन्स नावाचा आजार आहे आणि मग त्याच्या उपचारासाठी स्टेम सेल्सचा वापर जो आहे तो केला जाणार आहे. तर स्टेम सेल्स आपण जेव्हा आईच्या पोटात असतो, जेव्हा आपण एक आईच्या पोटातील गोळा असतो, जेव्हा आपल्या अवयवाची डेव्हलपमेंट नसती झाली तेव्हा आपला तो आईच्या पोटातील जो गोळा असतो तो असतो स्टेम सेल्स, त्याला म्हटलं तर मूळ पेशी मराठीमध्ये. त्या पेशीपासूनच इतर सगळे अवयव बनत असतात. मग त्या पेशी आज पण आपल्या शरीरामध्ये आपल्याला जे काही बोन मॅरो आहे तर त्यामध्ये बघायला मिळतात. मग त्यांचा उपचार जो आहे तर तो वेगवेगळे अवयव बनवण्यासाठी केला जातो. त्यांचा जो उपयोग आहे वेगवेगळे अवयव बनवण्यासाठी केला जातो. आणि आता पार्किन्सन्स आजारामध्ये त्यांचा जो उपयोग आहे तो जपान काय करणार आहे, याचं उत्तर जपान आहे बघा. तर जपान काय करणार आहे तर त्यांचा उपयोग जो आहे तो मेंदूमध्ये अशा पेशी असतात की जे डोपामाइन नावाचं संप्रेरक तयार करत असतात. आणि डोपामाइन संप्रेरक जे आहे ते पार्किन्सन्स आजारावर खूप महत्वाचं एक उपचार असतो. मग या अशा मेंदूच्या पेशी मध्ये अशा मेंदूच्या पेशी तयार करतील या स्टेम सेल्स की ज्यांच्या माध्यमातून डोपामाइन जे आहे ती सिक्रीट होईल आणि इथं पार्किन्सन्स आजारावर उपचार केला जाईल. जगामधील पहिल्या घडामोडी आता आपण इथे बघूया. आपण जर बघितलं जगातील पहिली स्टेम सेल थेरपी आपण इथे बघितली पार्किन्सन्स वरील, ती जपानने सुरू केली. मग पहिल्या घडामोडी बघूया. HIV रोखण्यासाठी वर्षातून 2दा इंजेक्शनने वापरता येणारे औषध लेनाकापावीर सादर करणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश आहे. स्पायनल मस्क्युलर ऑटोट्रॉफीसाठी जगातील पहिली ITVISMA जीन थेरपी अबुधाबी येथे देण्यात आली. डेन्मार्क हा जगातील पहिला देश आहे ज्याने आपली 400 वर्ष जुनी पारंपरिक टपाल सेवा बंद केली. 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या संघटनेने स्टील आणि ॲल्युमिनियमवर जगातील पहिला कार्बन कर लागू केला तर युरोपियन युनियनने. जगात पहिल्यांदाच पेरू देशाने अमेझॉनच्या डंख नसलेल्या मधमाशांना कायदेशीर अधिकार दिले. रस्ते बांधणीसाठी आपण जर बघितलं बायोबिट्युमिन तयार करणारा जगातील पहिला देश भारत आहे. दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा जो आहे AI बेसिक ऍक्ट तो लागू केलेला आहे. 6वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 28 मार्च 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली तर इंडोनेशियाने ही घोषणा केलेली आहे. 28 मार्च 2026 पासून ही घोषणा लागू होणार आहे, ज्यामध्ये सायबर बुलिंग, पॉर्नोग्राफी, ऑनलाईन फसवणूक, इंटरनेटचा अतिरेकी वापर यांसारख्या जोखमीपासून मुलांचे संरक्षण केले जाणार आहे. 16 वर्षाखालील मुलांसाठी असा कायदा लागू करणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला तर स्पेन हा युरोपमधील असा कायदा लागू करणारा पहिला देश ठरला होता. आता इंडोनेशिया असा कायदा लागू करत आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत सिद्धरामय्या यांनीही मार्च 2026 मध्ये 16 वर्षाखालील मुलांना अशा ऍपचा प्रवेश प्रतिबंधित करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. मित्रांनो, आपल्या वेगवेगळ्या बॅच आहे ऍपवर, धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, हे सगळं तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा बघायला मिळेल. कुपन कोड आहे CJ लाईव्ह.
पुढे जाऊया, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील लोकभवन येथे दार्जिलिंग हिल फेस्टिवल आणि 9व्या आंतरराष्ट्रीय संथाळ परिषद 2026 ला संबोधित केलेला आहे? तर दार्जिलिंग हिल फेस्टिवल जे आहे 9व्या आंतरराष्ट्रीय संथाळ परिषदेला 2026 ला संबोधित करण्याचं काम द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम बंगाल राज्यामध्ये केलेलं आहे. तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे राजभवनाच्या, आता आपण जर बघितलं तर अलीकडेच त्याला लोकभवन असं नाव देण्यात आलेलं आहे. तर या राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दार्जिलिंग हिल फेस्टिवलचं उद्घाटन केलं. 9व्या आंतरराष्ट्रीय संथाळ परिषदेचा मुख्य उद्देश संथाळ समुदायाचा समृद्ध वारसा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, संथाळी भाषा, विशेषतः ओल चिकी लिपीचे जतन करणं आणि संवर्धन करणं हा आहे. पुढे जाऊया, 8वा प्रश्न, स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 अंतर्गत कोणत्या महानगरपालिकेने कालवे स्वच्छ करण्यासाठी AI संचालित जी स्पायडर रोबोट तैनात केले आहे? तर तिरुअनंतपुरम केरळची जी महानगरपालिका आहे, तर आपण जर बघितलं तिने स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत असा निर्णय घेतलेला आहे की जिथं समजून घ्या की माणूस जाऊ शकत नाही किंवा माणसाला जिथं हाताने मैला साफ करावी लागते, आपण जर बघितलं जी कामगारांसाठी जागा सुरक्षित नाहीये, तर अशा ठिकाणी रोबोट काम करेल. आणि आपण जर बघितलं जी स्पायडर नावाचा रोबोट जो आहे तो असं काम करणार आहे. त्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे की धोकादायक परिस्थितीत हाताने मैला साफ करण्याची गरज दूर करणे आणि स्वच्छता, कामगारांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करणे. पुढे जाऊया, 9वा प्रश्न, मानवी मेंदूच्या क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने मून शॉट प्रोजेक्ट सुरू केला? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर मध्ये जे आहे तर त्याने मून शॉट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट मानवी मेंदूच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल समस्यांवर उपचार करण्यासाठी ब्रेन को प्रोसेसर विकसित करणं हा आहे. 10वा प्रश्न, कोणत्या राज्यातील मानस बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये टेकिड्रोमस अल्टापेन्सिस नावाची आशियाई गवताची सरड्याची एक नवीन प्रजाती आढळलेली आहे? तर आपण जर बघितलं तर टेकिड्रोमस अल्टापेन्सिस नावाची सरड्याची प्रजाती जी आहे ती आसाम मधील मानस बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही आपण टेकिड्रोमस अल्टापेन्सिस ही जी काही सरड्याची प्रजाती आहे तर ती आसाम मध्ये आपल्याला मिळालेली, पण ही जनरली डोंगराळ भाग आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारी एक प्रजाती आहे. तिचं सायंटिफिक नाव आपण ऑलरेडी इथं बघितलेलं आहे. मानस बायोस्फिअर कुठे? तर आसाम मध्ये आहे. पुढे जाऊया, 11वा प्रश्न, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम जो आहे तो गुजरात राज्याने सुरू केलेला आहे. तर अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते हर स्टार्ट नावाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपना इन्क्युबेशन, मार्गदर्शन आणि बाजारपेठेतील प्रवेश प्रदान करतो. 12वा प्रश्न, कोणत्या भारतीय स्केटरने 7.46 सेकंदात 50 मीटर पेक्षा जास्त वेगाने लिंबो स्केटिंग करण्याचा विश्वविक्रम केला? तर हा विक्रम सृष्टी धर्मेंद्र शर्मा यांनी केलेला आहे. तर स्केटिंगचा एक प्रकार आहे. तर आपण जर बघितलं तर फक्त 7.5 सेकंदामध्ये 50 मीटर अंतर जे आहे ते गाठलेलं आहे नागपूरच्या सृष्टी धर्मेंद्र शर्माने. तर आपण जर बघितलं तर हा सर्वात जलद वेळ जो आहे तो तिने नोंदवलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण बनले? पार्किन्सन्स रोगावर स्टेम सेल्स थेरपी जी आहे तर त्याला मान्यता कोणत्या देशांनी दिलेली आहे? आणि T20 वर्ल्ड कपची यावर्षी कितवी आवृत्ती खेळवण्यात आलेली आहे आणि त्याचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं हे तुम्ही सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.